एकचा सिग्निफिकन्स म्हणजे सूर्य. तसं 3 हा आकडा जो आहे हा गुरुशी रिलेटेड आहे. शुक्र म्हणजे तुमची पत्नी, शुक्र म्हणजे तुमची गर्लफ्रेंड. तुम्ही जे कर्म करता, नोकरी करता, धंदा करता ते शनी आहे. तर तुम्ही प्रत्येकाचं एक कॅरेक्टरिस्टिक सांगितलं. अर्थ नंबर आणि डेस्टिनी नंबर बरोबर. असे 2 प्रकार आहेत. 10 ऑक्टोबर 1992 यामध्ये 10 हा जो आकडा आहे हा बर्थ डेट आहे. आपल्याला अंकशास्त्राकडून काय अपेक्षित आहे याच्यानुसार त्याचा उपयोग केला जातो. चित्रपटांच्या नावांमध्ये बऱ्याचदा स्पेलिंग जे असतं त्या स्पेलिंगमध्ये एखादी अक्षर वाढवलेलं असतं. उच्चारालाही तेवढंच महत्त्व आहे जेवढं लिहिण्याला आहे. अमूलचं जे कबाला व्हायब्रेशन आहे ते डेअरीच्या कबाला व्हायब्रेशनशी मॅच करतं. तुम्हाला ब्रँड नेमिंग अपेक्षित आहे तर त्याची मेथड वेगळी आहे. कोणीच म्हणू शकत नाही की अंकशास्त्र काही वेगळं आहे आणि ज्योतिषशास्त्र वेगळं आहे. काही सगळे एकच आहे. हॅलो गाईज अँड वेलकम टू पॅन्टर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे मनीष कुमार सर, ज्यांचा ॲस्ट्रॉलॉजी, न्यूमरोलॉजी त्यासहित अजून भरपूर साऱ्या अशा गोष्टींमध्ये त्यांची एक्सपर्टीज आहे. सर नमस्ते. नमस्ते. येस. तर आज आपण सरांसोबत न्यूमरोलॉजीबद्दल बोलणार आहे आणि सर आपल्याला सांगणार आहे की कसं कुणाचा जो एक जन्मतारीख असते तिच्यावर आपलं स्वभाव किंवा आपलं करिअर कसं एक डिपेंड असू शकतं. ते याबद्दलचा आजचा हा पॉडकास्ट आहे. सरांचं जे नॉलेज आहे ते खूप चांगल्या प्रमाणावर आहे आणि आम्ही जेव्हा ऑफ द कॅमेरा गप्पा मारत होतो तेव्हाच मला खूप इंटरेस्टिंग अशा गोष्टी सरांनी सांगितल्या. तर जर सुरुवात करू न्यूमरोलॉजी, तर न्यूमरोलॉजी म्हणजे काय? ज्योतिषशास्त्रामध्ये बऱ्याच विधा आहेत ज्याच्या थ्रू आपण एखाद्याचं भूत, भविष्य, वर्तमान किंवा त्याचं वैवाहिक आयुष्य किंवा त्याचं काही शैक्षणिक त्याच्या आयुष्यात येणारी संकट किंवा काही अशा बरेच गोष्टी आहेत ज्या आपण पाहू शकतो. त्या अनेक विधांपैकी न्यूमरोलॉजी किंवा अंकशास्त्र ही एक विधा आहे ज्यामध्ये अंकांच्या साहाय्यानं किंवा अंकांच्या मदतीनं आपण समोरच्या व्यक्तीला पूर्ण डायग्नोसिस करू शकतो. त्याच्या आयुष्यात येणारी संकट, त्याला होणारे फायदे, त्याला कधी त्रास होईल, त्याला कधी उत्कर्ष होईल, त्याचं शिक्षण काय असेल वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी अंकांच्या साहाय्यानं करू शकतो. ओके. आणि न्यूमरोलॉजीमुळे म्हणजे जे अंकांचं जे तुम्ही सांगितलं त्याच्यामुळे करिअरमध्ये बदल घडू शकतात. तुमच्या कशात बदल होऊ शकतात? अंकशास्त्र किंवा न्यूमरोलॉजीमध्ये आकडे जे वापरले जातात ते 1 ते 9 असतात फक्त. जर प्रत्येक आकड्याला स्वतःचं असं महत्त्व आहे. बरोबर आहे. जसं एक आकडा जर घेतला तर एक आकडा हा सूर्याला दर्शवतो. आपल्या ग्रहमालेत जे 7 ग्रह आहेत त्यापैकी सूर्य म्हणजे सर्व ग्रहांचा राजा, ज्याला आपण आत्माही म्हणतो. सर्व चराचरात व्यापून जी ऊर्जा उरलेली आहे ती सगळी सूर्यामुळेच आहे. बरोबर. मग 1 हा जो नंबर आहे हा सूर्याचं प्रतिनिधित्व करतो. म्हणजे 1 या तारखेला जे पण जन्माला आलेले तो आहे विषय पुढे येईलच, आपण त्याविषयी नक्की त्याविषयी बोलूच आपण. तर 1चा सिग्निफिकन्स म्हणजे सूर्य. बरोबर. सूर्याचे जे कारकत्व आहेत जसं पिता किंवा कोणाला काही प्रसिद्धी मिळेल किंवा कोणाचं काही फेम मिळेल किंवा कोणी राजकारणात चांगल्या जागी जाईल काय, अशा ज्या गोष्टी आहेत त्या सूर्यामुळे पाहिल्या जातात. बरोबर आहे. 2 जो आकडा आहे तो चंद्राशी रिलेटेड आहे. तर 2च्या कारकत्वांमध्ये चंद्राशी रिलेटेड आपली आई किंवा आपल्यासोबत काही भविष्यात धोका होईल का, किंवा आपण जो रोजचा कॅश फ्लो असतो, पैसा आपल्या खिशात आहे, तो चंद्र 2 या आकड्यानं पाहिला जातो. तसं 3 हा आकडा जो आहे हा गुरुशी रिलेटेड आहे. गुरु म्हणजे नावातच त्याचं आहे की आपले गुरुजन, वडीलधारी मंडळी जे आहेत ते सगळी गुरुशी रिलेटेड आहेत. आपलं शिक्षण, आध्यात्मिक आपली उन्नती किंवा उन्नती काय असेल नसेल ते सगळं 3 या आकड्याशी रिलेटेड आहे. 4 हा राहूचा आकडा आहे. राहू ग्रह बहुतेक लोकांना माहितीच आहे की राहूची जी ही आहे सिग्निफिकन्स आहे त्याच्यामध्ये धोका, अविश्वास किंवा काही जे काही वाईट आहे ते सगळं राहूच्या सिग्निफिकन्स म्हणजे जर त्या नंबरशी रिलेटेड. पण असं नाही की राहूशी रिलेटेड काही चांगलं नाही आहे, पण मॅक्सिमम जे आहे ते वाईटच आहे. नंतर 5 आहे. तर 5 हा आकडा जो आहे हा मर्क्युरी किंवा बुधाशी रिलेटेड आहे. बुधाचे सिग्निफिकन्स म्हणजे लहान मुलगा किंवा तुमचं एज्युकेशन, त्याच्यानंतर तुमचं आपण म्हणू शकतो की ज्ञान, पण ज्ञान तिच्यात येत नाही. ज्ञान हा गुरुचा पाठ झाला, पण ठीक आहे काही हिच्यामध्ये ज्ञानही बुधानं पाहिलं जातं. पण मुख्यतः तुमचं जे शिक्षण आहे किंवा तुमची जी बुद्धी आहे, बुद्धी म्हणू आपण, ती बुधाच्या सिग्निफिकन्समध्ये येते जी 5शी रिलेटेड आहे. 6 म्हणजे शुक्र म्हणजे तुमची पत्नी, शुक्र म्हणजे तुमची गर्लफ्रेंड किंवा शुक्र म्हणजे तुमचं जे विलासी जीवन आहे ते शुक्रात येतं. लक्झरी जी काही आहे, तुमचा पैसा आहे, तुमचं जे काही तुमच्या म्हणजे छान चौकपणे आपण जे वापरतो, तुमचं कपडे, लत्ते, हे परफ्यूम वगैरे वापरणं, हे सगळे शुक्राचे पॅरामीटर्स आहेत. 7 आकडा आहे हा केतूचा आहे.
आता जसं राहू आहे तसं केतू आहे. बरोबर आहे. केतूशी रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्या मॅक्सिमम वाईटच आहेत, पण काही चांगल्याही आहेत. त्याच्याविषयी बोलू आपण नंतर. स्पिरिच्युअलिटी जर पाहिजे असेल तर केतू हा तुमच्या ह्याच्यात किंवा 7 हा आकडा तुमच्या ह्याच्यात असलाच पाहिजे, तरच माणूस स्पिरिच्युअल होऊ शकतो. हो, ओके. हा एक पॉईंट फार केतूचा महत्त्वाचा आहे. असं बऱ्याच लोकांना वाटतं की हे पापग्रह आहेत किंवा हे पापी आहेत याच्या थ्रू असं, पण केतू त्याला अपवाद आहे. केतू स्पिरिच्युअल जर माणसाला व्हायचं असेल, गुरुच्या रस्त्यावर जर माणसाला व्हायचं असेल तर त्याला केतू व्हावा लागेल. बरोबर आहे. नंतर 8चा जो आकडा आहे तो 8चा आकडा हा शनिग्रहाशी रिलेटेड आहे. शनी म्हणजे कर्म. तुम्ही जे कर्म करता, नोकरी करता, धंदा करता ते शनी आहे. किंवा डिले, शनीचं कारकत्व आहे डिले करणं. कोणत्याही गोष्टीमध्ये जो उशीर स्लो होतं काम. स्लो काम बरोबर. ते शनीशी रिलेटेड असतं. ओके. त्याला सिग्निफिकन्स त्याचा 8 आहे. ओके. आणि 9 म्हणजे मंगळ. हां, मंगळ म्हणजे ऊर्जा. बरोबर. जे किंवा मंगळ म्हणजे मारामारी. मंगळ म्हणजे आपल्या शरीरात जे रक्त आहे ते सुद्धा मंगळ जाईल. चंद्रसुद्धा म्हणता येईल त्याला, पण मंगळ जास्त आहे. बरोबर. नंतर तुमच्या आजूबाजूला जे काही असं स्पोर्ट्स असतात ते सुद्धा मंगळच आहे. त्यानंतर ऊर्जा जिथं जिथं येते तिथं तिथं मंगळाचा संबंध येतो. बरोबर तर आहे. हा 1 ते 9 आकड्याचा सिग्निफिकन्स ग्रहांसोबत मी तुम्हाला सांगितलं. बरोबर. तुम्ही प्रत्येकाचं एक कॅरेक्टरिस्टिक सांगितलं. आता गंमत अशी आहे की बर्थ नंबर आणि डेस्टिनी नंबर बरोबर. 2 प्रकार आहेत. करेक्ट. तर समजा आता एखाद्याची बर्थ डेट आहे 15 ऑगस्ट, समजा माझीच घेऊ आपण. 10 ऑक्टोबर. पूर्ण बर्थ 10 ऑक्टोबर 1992. 10 ऑक्टोबर 1992. यामध्ये 10 हा जो आकडा आहे हा बर्थ डेट आहे. 10 मध्ये 1 आणि 0 याची जर ॲडिशन केली तर ती 1 येते. 1 हा तुमचा बर्थ नंबर झाला. बरोबर. आणि 10 ऑक्टोबर हा महिना परत 10. 10 10 10 20. बरोबर. त्याच्यानंतर तुमचं 1992. 1992 म्हणजे 10-11-21. 21 जे टोटल 91 92 19 2 21 आणि 10 31 आणि 10 41 41 टोटल. परत 4 आणि 1 ची टोटल केली आपण तर ती 5 येते. हां. तुमचा डेस्टिनी नंबर 5 झाला. नंबरमध्ये ज्या तारखेला तुमचा जन्म झाला त्या तारखेची ॲडिशन. मग तुमचा बर्थ नंबर एकच झाला. आणि डेस्टिनी नंबर म्हणजे तुमची जी जन्मतारीख आहे पूर्ण तिची पूर्ण ॲडिशन बरोबर. ती 5 आली. मग डेस्टिनी नंबर 5, बर्थ नंबर 1 म्हणजे तुमच्यामध्ये 100% 1 नंबरशी रिलेटेड जे कारकत्व मी बोललो तेही प्रेझेंट आहेत आणि 5 नंबरशी रिलेटेड जे बोललो तेही प्रेझेंट आहेत. दोन्ही टाईप. दोघी आहेत. 1 नंबर म्हणजे सूर्याशी रिलेटेड आहे आणि 5 नंबर म्हणजे बुधाशी रिलेटेड आहे. तर असे बर्थ नंबर आणि डेस्टिनी नंबर आपल्याला काढता येतात. बरोबर. तर सर आता जर आपण बघितलं की 1 ते 9 नंबरचा जर आपण विचार केला, मोस्टली तर तेच बघतात लोक की अरे हा माझा, आता तुम्ही जर सांगितलं बर्थ नंबर 1 आहे, त्याच्यानंतर माझा डेस्टिनी नंबर 5 आला, जसं आपण तो काउंट करून मिळवला. तर 1 नंबरपासून 9 नंबरपर्यंत ज्यांचे बर्थ आहेत, म्हणजे ज्यांचा डेस्टिनी नंबर आहे किंवा बर्थ नंबर आहे जसं तुम्ही सांगाल, तर ते कसं डिपेंडंट असतं आपल्या कॅरेक्टरिस्टिक्सवर, तर बर्थ डेट वाईज कसं सांगाल? बर्थ नंबर आणि डेस्टिनी नंबर याचा मुख्य उपयोग जो असतो तो आपल्याला अंकशास्त्राकडून काय अपेक्षित आहे याच्यानुसार त्याचा उपयोग केला जातो. तर जसं न्यूमरोलॉजी करायच्या बऱ्याच पद्धती आहेत. त्याच्यामध्ये आपल्याकडे ज्या पद्धती प्रचलित आहेत त्यामध्ये एक चार्लियन मेथड आहे. त्यानंतर पायथागोरियन मेथड आहे. नंतर कबाला मेथड आहे. जसं हिंदी चित्रपट आहे, आपण पाहतो हिंदी चित्रपटांच्या नावांमध्ये बऱ्याचदा स्पेलिंग जे असतं त्या स्पेलिंगमध्ये एखादी अक्षर वाढवलेलं असतं. बरोबर. आपल्या मनाला, आपल्या पाहताना आपल्याला समजतं की हे स्पेलिंग हे नाही आहे, पण याच्यात काहीतरी लेटर वाढवलेलं आहे किंवा कमी केलेलं आहे. बरोबर आहे. तर हा जो प्रकार केलेला असतो हा चार्लियनने केलेला असतो. चार्लियन. कारण चार्लियन न्यूमरोलॉजीमध्ये काही आकडे असे आहेत की जे अत्यंत शुभ मानले जातात. जसे 41, 42, 15, 16 या आकड्यांवर जर त्या स्पेलिंगची बेरीज आली तर तो आकडा शुभ मानला जातो. बरं. आणि तो त्या वैयक्तिक पर्टिक्युलर डायरेक्टरला किंवा ॲक्टरला त्याच्या बर्थ नंबरवर किंवा त्याच्या डेस्टिनी नंबरवर आणून सेट केला जातो. ते त्याच्या मागचं लॉजिक हे आहे किंवा त्याच्या बर्थ नंबर आणि त्याच्या डेस्टिनी नंबरवर तो सेट केला आणि तो ऑलरेडी शुभ आहे त्यामुळे तो पिक्चर चालतो, असं त्याच्या मागचं लॉजिक आहे. पण बऱ्याचदा या गोष्टी होत नाही. बऱ्याचदा या गोष्टी होत. कशामुळे नाही होते? त्याच्या माग
पॅरामीटर्स खूप आहेत. हां हां. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आपण जे करून राहिलो, तुम्ही माझी मुलाखत घेताय, आपण बोलतोय का लिहितोय? बोलतोय. आपण बोलतोय. बरोबर. म्हणजे जे व्हायब्रेशन्स आहेत ते तयार होत आहेत. मी काही लिहून दिलं तुम्हाला? नाही. तुम्ही काही मला लिहून दिलं? नाही. जेव्हा जगाची सुरुवात झाली त्यावेळेस अस्तित्वात सुद्धा ओंकारच होता. ओम आपण म्हणतो, म्हणजे नाद अस्तित्वात होता. बरोबर. उच्चार अस्तित्वात होता. जे उच्चारालाही तेवढंच महत्त्व आहे जेवढं लिहिण्याला आहे. बरोबर. किंबहुना मी तर म्हणेल की उच्चाराला लिहिण्यापेक्षा जास्त महत्त्व आहे. कारण तुम्ही तुमचं स्वतःचं नाव हे उच्चारता जास्त वेळा आणि लिहिता कमी वेळा. बरोबर आहे. ही फॅक्ट आहे. मग उच्चारणाचा विचार कबाला न्यूमरॉलॉजीमध्ये केला जातो, की जिथं तुमचं उच्चारण हे तुम्हाला जे अपेक्षित आहे त्याच्या फळानुसार होत आहे की नाही या गोष्टी कबाला न्यूमरॉलॉजीत पाहिल्या जातात. बरोबर. आणि ते जर होत नसेल तर ते करेक्ट केलं जातं. करेक्ट. कारण शेवटी उच्चारणच वारंवार होतं. हा, उच्चारणच होतं. म्हणजे नावाचं पण नावाचंही आणि याचे मी उदाहरणं द्यायचे म्हटलं तर बरेच देता येतील. म्हणजे शेवटी काय आहे तर व्हायब्रेशन जे आहेत ते महत्त्वाचे आहे. बरोबर आहे. लिहिणंही महत्त्वाचं आहे. मी सुरुवातीला जे बोललो की तुम्हाला अंकशास्त्राकडून काय अपेक्षित आहे, कोणता पॉईंट अपेक्षित आहे, त्यावरून मेथड कोणती वापरायची हे ठरतं. पण जनरली आपण कोणाचं नाव ठेवतो किंवा एखाद्या ब्रँडचं नाव ठेवतो किंवा कोणाचं नामकरण करतो तर त्याचं आपण नावच घेतो, म्हणजे उच्चारण करतो. लिहितो फार कमी वेळ. बरोबर. याचा अर्थ असा नाही की आपण लिहित नाही, लिहितो, पण उच्चारण जास्त वेळा होतं. त्यामुळे कबाला न्यूमरॉलॉजी थ्रू जर आपण त्याला करेक्ट केलं तर त्याचे बेनिफिट्स हे खूप चांगल्या प्रकारे मिळू शकतात. बरोबर आहे. सर, मग याच्यात एक्झाम्पल तुम्ही कसं द्याल? म्हणजे कोणत्या सेलिब्रिटीज वगैरे बद्दल काय अशा बऱ्याच गोष्टी सांगता येतील. आता कबाला न्यूमरॉलॉजी थ्रू करेक्ट केलेले जे काही नावं आहेत किंवा त्याच्यावर बेस्ड असलेले काही नावं आहेत, सर्वात प्रथम तर मी एक गोष्ट सांगेल की प्रत्येक गोष्टीला तिचं स्वतःचं डोमेन असतं आणि त्या डोमेनला स्वतःचं व्हायब्रेशन असतं. ओके. म्हणजे तुम्ही आता गुगल आपण प्रत्येक जण पाहतो. हो. गुगल हे एक मोठं सर्च इंजिन आहे. बरोबर आहे. गुगलला जर तुम्ही कबाला न्यूमरॉलॉजीनुसार त्याचं व्हायब्रेशन काढले तर ते 2 येतात, 2 आकड्यावर येऊन थांबतात. मग आता जर तुम्हाला सर्च इंजिन तयार करायचं आहे, एखादी व्यक्ती समजा आली आणि तिनं जर सांगितलं की मला सर्च इंजिन पाहिजे आहे, त्या सर्च इंजिनचं नाव जर गुगल ऑलरेडी सक्सेस आहे, गुगलच्या न्यूमरॉलॉजीनुसार जो 2 आकडा येतो त्या 2 आकड्यावर जर तुम्ही तुमच्या सर्च इंजिनचं नाव आणून ठेवलं तर तुमचंही हे सक्सेस येईल. ते तुम्ही कसं डिसाईड केलं की 2 आकडा आहे असं? त्याचे पॅरामीटर्स आहेत. त्या प्रत्येक ते जे अक्षरं आहेत, वर्णमालेतले अक्षरं, त्या अक्षरांना आकडे दिलेले आहेत. ओके. त्या तुमच्या गुगल या नावावरून प्रत्येक अक्षराला एक नंबर दिलेला आहे. बरोबर. तो नंबर त्याचे स्पेसिफाय करून त्याला 2 ही संख्या येते हे पाहिलं जातं. बरोबर. किंवा आम्ही जेव्हा प्रवास करतो किंवा रस्त्यानं जात असतो तेव्हा पाण्याच्या बॉटल आपण विकत घेतो बऱ्याचदा. कुठे काय मिळतं आपल्याला, कोणती पाण्याची बॉटल चालते हे आपल्याला माहीत नाही, पण आपण जनरली सांगतो त्याला की बिस्लरी द्या. बिस्लरीचं जर तुम्ही कबाला थ्रू कॅल्क्युलेशन केलं तर ते ज्या नंबरवर येतं तो नंबर समजा आपण असं समजू की 1 आहे असं समजू. तो काय येतो त्याच्यात आपल्याला जायचं नाही, पण 1 येतो असं समजू. आता बिस्लरी हे काय आहे तर पाण्याचा ब्रँड आहे. पाणी म्हणजे वॉटर. बरोबर. जर तुम्ही पाणी किंवा वॉटर याला कबाला न्यूमरॉलॉजीनुसार केलं तर त्याचंही व्हायब्रेशन 1 येतं. म्हणजे बिस्लरी हे काय झालं तर पाण्याला ऑप्शन झालं. ओके. म्हणजे ज्या वेळेस तुम्ही बिस्लरी शब्द उच्चारला जातो त्यावेळेस तुम्ही काय उच्चारता? बिस्लरी नाही, पाणी. तुम्ही पाणी उच्चारता. बरोबर आहे. जे व्हायब्रेशन बरोबर पकडलं जातं म्हणून आज बिस्लरी नंबर 1 ब्रँड आहे. हे आता वॉटरचं डोमेन झालं. करेक्ट. आता समजा आपण डेअरी प्रॉडक्ट विषयी बोललो. हां. तर आज डेअरीचं नाव काढलं. आपण भारतात कुठेही राहत असू, आपल्या एरियात किंवा राज्यात कोणती डेअरी फेमस असो, आपण डेअरीचं नाव काढलं की आपल्या डोक्यात पहिलं नाव अमूल येतं. बरोबर. म्हणजे अमूल का एवढं फेमस आहे? मग आपल्याकडे डेअरी आहेत, त्यांचे डेअरी प्रोडक्ट्स आहेत. अमूल ऑल ओव्हर इंडिया. अमूल ऑल इंडिया आहे. असं का आहे? कारण अमूलचं जे कबाला व्हायब्रेशन आहे ते डेअरीच्या कबाला व्हायब्रेशनशी मॅच करतं. ओ. जे अमूलचं कबाला व्हायब्रेशन जर उदाहरणार्थ सांगतोय मी, जर 1 असेल, ते काय असेल ते नाही बोलत मी, पण समजा 1 असेल तर डेअरीचं कबाला व्हायब्रेशन 1च आहे. बरोबर आहे. म्हणजे ज्या वेळेस तुम्ही अमूल शब्द उच्चारता त्यावेळेस तुम्ही त्याच्या थेट डोमेनमध्ये जाता. डोमेन काय आहे? डेअरी. बरोबर. जे हा व्हायब्रेशनचा इफेक्ट आहे. राईट. अमूल उच्चारा का डेअरी उच्चारा त्याचा हे एकच होतं. किंवा
मग ते नंबर जसं न्यूमरोलॉजीचा हे सगळं तो इंटरलिंकिंग पार्ट आहे. तो इंटरलिंकिंग पार्ट आहे. थोडक्यात सांगायचं काय आहे, व्हायब्रेशन आणि डोमेन जर एक झालं तर त्याचा केवढा मोठा बेनिफिट होतो हो. हे मी तुम्हाला सांगितलं. तसंच ॲक्टिव्हा आहे. आता आपण स्कूटर म्हटलं म्हणजे मार्केटमध्ये बरेच स्कूटर आहे. बरोबर आहे. तुम्ही कबाला न्यूमरोलॉजीनुसार स्कूटरचं जर व्हायब्रेशन काढलं तर तो जो आकडा आहे तोच आकडा ॲक्टिवाचा कबाला न्यूमरोलॉजीनुसार येतो. बरोबर. म्हणजे पहा, परत स्कूटरचं डोमेन आणि ॲक्टिवा. मग सर ते फाईंड कसं करायचं? म्हणजे आता जर कुणाला एखादा बिझनेस ओपन करायचा आहे आणि त्याला करायचं, मग त्याने काय केलं पाहिजे? नाही, हा आता एक पार्ट झाला. हे एक मी उदाहरण दिलं. हो. आता आपण ब्रँडचे नावं झाले. हां. आता एखाद्या बाळ जन्माला येतो, त्याचं नामकरण करतो आपण. हां. तर त्याच्या नामकरणमध्ये या गोष्टी वापरल्या जातात. बरोबर. पण मग मी जसं सुरुवातीला बोललो की तुम्हाला अंकशास्त्राकडून काय अपेक्षित आहे, हां. त्यावर सगळ्या गोष्टी ठरतात. जर तुम्हाला ब्रँड नेमिंग अपेक्षित आहे तर त्याची मेथड वेगळी आहे. याची मी आता थोड्या वेळापूर्वी सांगितली. कबाला न्यूमरोलॉजीनुसार आपण असं करू शकतो. हां. पण एखाद्या बाळाचं नाव ठेवायचं आहे, बाळाचं नाव जर ठेवायचं असेल तर तिथं न्यूमरोलॉजी चालते 75% आणि 25% त्या बाळाची कुंडली चालते. 75% न्यूमरोलॉजीमध्येही 60% एक प्रकारची न्यूमरोलॉजी चालते, 10% दुसऱ्या प्रकारची न्यूमरोलॉजी चालते आणि 5% तिसऱ्या प्रकारची न्यूमरोलॉजी चालते. बरोबर आहे. म्हणजे असं नाही की हीच न्यूमरोलॉजी श्रेष्ठ आहे किंवा हीच विधा श्रेष्ठ आहे. विधा प्रत्येक ठिकाणी श्रेष्ठ आहे. बाळाचं नामकरण करताना त्या बाळाचं नाव जसं आपण उच्चारतो तसं त्या बाळाचं नाव लिहिलंही जाईल ना. म्हणजे चाइल्डियन न्यूमरोलॉजी तिथं काम करेलच. बरोबर आहे. म्हणजे त्या बाळाला नाव देताना तुम्ही कबाला न्यूमरोलॉजीचाही विचार करा, चाइल्डियन न्यूमरोलॉजीचाही विचार करा, प्लस त्या बाळाची कुंडली पहा. आता कुंडली पहा अशासाठी सांगतो मी, कारण आपल्याकडे जनरली काय असतं, कोणाचं नामकरण करायचं झालं की त्याच्या चंद्र नक्षत्र जो आहे, त्याचा जो स्वामी आहे, त्याच्या हिशोबानं त्या बाळाचं नाव ठेवलं जातं. बरोबर. पण मग हा विचार कधीच कोणी करत नाही की त्या बाळाचा चंद्र 6, 8, 12 या दुःस्थानांपैकी कुठे आहे का. 6, 8, 12 या कुंडलीतले वाईट स्थान आहे असं म्हणतात. 6, 8, 12. 6, 8 आणि 12. जर तो चंद्र तिथं असला, 6, 8 किंवा 12व्या जागी असला तर तो पीडित असतो असं म्हटलं जातं. बरं. मग पीडित ग्रहाच्या नक्षत्रावरून आपण त्या बाळाचं नाव जर ठेवायला जाऊ तर त्या बाळाला त्या आयुष्यभर त्रास होईलच. बरोबर. मग त्याच्यावर काही इलाज आहेत, काही विधा आहेत, काही गोष्टी आहेत. तर या असं करून एखाद्याचं बाळाचं नामकरण किंवा कोणाचं काही ब्रँडचं या गोष्टी ठरवलं जातं. बरोबर आहे. सर आता भरपूर लोक मी पाहिलं आहे की न्यूमरोलॉजिस्ट लोकांना कन्सल्ट करतात आणि त्याच्यानंतर त्यांचे मोबाईल नंबर पण चेंज करतात. तर त्याचा कसा इम्पॅक्ट होतो? आणि समजा आता माझा जर बर्थ नंबर 1 आहे, समजा 10 आला म्हणून 1+01 आला, तर माझ्यासाठी कोणता स्पेसिफिक मोबाईल नंबर हवा असं काही असतं का? ते कशावरून डिसाईड होतं? तुम्ही न्यूमरोलॉजीमधनं थ्रू तुम्ही तुमचा मोबाईल नंबर जो आहे तो पर्टिक्युलर मोबाईल नंबर जर तुम्हाला हवा असेल तर तो सेट करू शकता. त्याबद्दल काही वादच नाही आहे. तुमचा डेस्टिनी नंबर काय आहे किंवा तुमचा बर्थ नंबर काय आहे याच्यावरून तुमचा मोबाईल नंबर डिसाईड होतो. पण मी जसं आता थोड्या वेळापूर्वी बोललो की एखाद्या बाळाचं नामकरण करायला त्याची कुंडली पाहिली जाते, तशी तुमची कुंडली तुमचा मोबाईल नंबर तयार करण्यासाठी पाहावी लागेल. कुंडलीची गरज पाहावी लागेल. कारण कसं आहे, तुमचा बर्थ नंबर आहे, तुमचा डेस्टिनी नंबर आहे, ठीक आहे, ते तुम्हाला बेनिफिटच करतील. बरोबर आहे. पण जो मोबाईल नंबर आहे तो 2 डिजिटनं बनत नाही, तो 10 डिजिट लागतात. बरोबर. 1 ते 9 आकड्यांपैकी कोणताही आकडा एक तर तिथं डबल येईल किंवा सिंगल येईल किंवा 3 वेळा येईल किंवा 2 वेळा येईल किंवा काय जसं असेल त्याचं बरीच प्रॉबॅबिलिटी आहे. त्या केसमध्ये तुमच्या कुंडलीमध्ये जर एखादा ग्रह वाईट जागी बसलेला असेल किंवा तुमच्या कुंडलीत अकारक असेल तर सुरुवातीला जे मी बोललो की प्रत्येक ग्रहाचे नंबर आहेत, तो नंबर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरमध्ये टाळावा लागेल. आणि जी पूर्ण ॲडिशन आहे मोबाईल नंबरची ती तुमच्या बर्थ नंबर किंवा डेस्टिनी नंबरवर आणावी लागेल. ओके. या गोष्टी एकदा कुंडली पाहिली गेली की मग त्याच्यावर म्हणजे हे सगळं इंटरलिंकिंग आहे. न्यूमरोलॉजी, ज्याच्या ज्योतिष वगैरे हे सगळं इंटरलिंकिंग सगळं एकमेकांमध्येच आहे. शास्त्र हे एका गोल परिघामध्येच आहे, त्याच्या बाहेर नाही आहे. असं कोणीच म्हणू शकत नाही की अंकशास्त्र काही वेगळं आहे आणि ज्योतिषशास्त्र वेगळं आहे. काही सगळं एकच आहे. तुम्ही कसा त्याचा उपयोग करता आणि किती त्याच्या मध्ये डेप्थपर्यंत जाता त्याच्यावर गोष्टी डिपेंड. सर थँक्यू सो मच. तुम्ही न्यूमरोलॉजीबद्दल जी इन्फॉर्मेशन दिली ती भरपूर लोकांना फायदेशीर ठरेल. ओके, ठीक आहे. थँक्यू. तुम्ही मला बोलवलं त्याबद्दल तुमचे आभार. धन्यवाद सर.